पुण्यामध्ये श्रीधर फडणवीसांच्या 99व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली। 100 आली तरी श्रीधर ताट, सरकार मात्र आत्ताच वाकलंय अशी टीका त्यांनी केली। तसंच फडणवीसांना व या अक्षरानं वाचवलं ते फडणवीस असते तर स्वतःच व्यंगचित्र झाले, म्हणजे व्यंगचित्रासाठी त्यांना वापरलं असतं असा टोला त्यांनी लगावला। अवघ्या 18 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुंबईतील कोस्टल रोडवर 1, 2, 3 असे नव्हे तर तब्बल 36 खड्डे पडल्याचं दिसून आलं। हे खड्डे त्वरित भरले पण तरी नवीन रस्त्याची अवस्था जुनाट कापडाला ठिगळ लावल्यासारखी झाल्याची दिसून येते। मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला। सध्या सरकारचे खोके, जनतेला धोके हे धोरण सुरू आहे। 2 वर्षात मुंबई खड्डेमुक्त करू असा मुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचं काय झालं असा सवाल करत राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली। त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर देत हे घरात बसणारं सरकार नसून काम करणारं सरकार आहे अशी टीका केली। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या नंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी राजकारणात प्रवेश केला। मलबार हिल परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। स्वीकृती शर्मा 2024 ची विधानसभा निवडणूक अंधेरी पूर्व या क्षेत्रातून लढण्याची तयारी करत आहेत असं कळतंय। समित कदम आणि फडणवीसांचे चांगले संबंध आहेत असा दावा अनिल देशमुखांनी केलाय। दरम्यान यावेळी माझ्यावर प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी दबाव होता। जर मी सही केली असती तर ठाकरे खोट्या आरोपात अटकेत असते असा मोठा खुलासाही देशमुखांनी केला। पुढची बातमी आहे चंद्रपुरातून। सुरक्षेचा निर्णय सुरक्षा समितीचा असतो अशी प्रतिक्रिया समित कदमला पुरवलेल्या वायर दर्जाच्या सुरक्षेबाबत मुनगंटीवारांनी दिलेली आहे। सनसनाटी आरोप करण्यात येत आहेत असं सांगण्यात आलं। अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय। मला फडणवीसांनी पाठवलं नव्हतं तर देशमुखांनीच मला स्वतः बोलावलं होतं असं प्रत्युत्तर समित कदम यांनी दिलं। तसंच देशमुख गृहमंत्री असतानाच मला सुरक्षा देण्यात आली असाही खुलासा त्यांनी केला। पुढच्या बातमीकडे वळूया। समित कदमचा RSS, भाजप आणि फडणवीसांशी संबंध असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। तसंच गृहमंत्री कोण आहे, समित कदमला वायदर्जाची सुरक्षा का आणि कोणी दिली असा सवाल राऊतांनी केला। देशमुखांकडून आरोप नाही तर खुलासा करण्यात आलाय अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। राजकीय दबावाला न झुकणारे तुरुंगात गेले, ते झुकले ते भाजपमध्ये सामील झाले असा टोला संजय राऊतांनी लगावला। संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केलाय। फडणवीस राजकारणातील खलनायक आहेत, तिरस्कार करावा असे व्यक्ती आहेत। फडणवीसांनी यंत्रणांचा गैरवापर केला असा आरोप संजय राऊतांनी केलाय। फडणवीस अनेक वर्ष राज्याचे गृहमंत्री राहिले। आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नेमकी वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे असं सुनील तटकरेंनी म्हटलंय। फडणवीसांकडे देखील काही ऑडिओ क्लिप्स आहेत, वेळ आल्यावर ते जाहीर करतील असंही तटकरे म्हणाले। नाशिकमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला। यावेळी नरहरी झिरवाळ यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बॅनरवर पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेटे यांचा फोटो लावण्यात आल्याचं बघायला मिळालं। माझ्या मुलानं काही सांगितलं तरी मी फक्त दादा म्हणजे दादाच असं नरहरी झिरवाळ म्हणाले। सरकार 4 वेळेस इकडे तिकडे झाले पण मी कायम तिथेच आहे। दादांनी ज्या पद्धतीने सहकार्य केलं ते मोठं आहे असं सांगत त्यांनी पक्षाबद्दलच्या चर्चांना आणि पक्ष बदलाच्या चर्चांना सुद्धा पूर्णविराम दिलेला आहे। झिरवाळांनी आदराच्या भावनेपोटी श्रीराम शेटे यांचा फोटो मेळाव्याच्या बॅनरवर लावला अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली। झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि ते अजितदादांसोबतच राहणार असं सुनील तटकरे म्हणाले। पुण्यातील पूरग्रस्त भागाच्या पाणीनंतर राज ठाकरे संतप्त झाले। खडकवासला धरणातून पाणी सोडताना पूर्वकल्पना का दिली नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला। लोकांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, सरकारने नुकसानग्रस्तांना मदत करावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली। पुण्याच्या पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे। पुराची जबाबदारी प्रशासनाची आहे, राज्य म्हणून कुणाचं लक्ष आहे की नाही असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी केला। शहरात टाउन प्लॅनिंग गरजेचं आहे पण सरकारकडे टाउन प्लॅनिंग नाही असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला।
सुपारी बहादरांनी अजितदादांबाबत बोलू नये अशा शब्दात अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला। एनडीआरएफचा लॉंग फॉर्म ही माहीत नसलेल्या व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापनावर बोलणं म्हणजे जोकच आहे असा टोला त्यांनी लगावला। मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजूबाजूच्या राज्यात घडलं, तेच कर्नाटकातही घडलं, मात्र अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही काही घडलं की काय अशी चिंता वाटते असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। शरद पवारांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्राचं मणिपूर व्हायला शरद पवारांनी हातभार लावू नये अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे। शेकापच्या मेळाव्यासाठी 3 ऑगस्टला शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र पवारांच्या दौऱ्याला ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवलाय। पंढरपूरमध्ये येण्याआधी आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करा, अन्यथा काळे झेंडे दाखवून विरोध करणार असा इशारा देण्यात आलाय। सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारू दुकानं बंद करा असं आवाहन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलंय। ज्या माणसाने 1 महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं याला काय अर्थ आहे असं म्हणत अंधारेंनी अजित पवारांवर निशाणा साधला। घरी बसून खा आणि 1,500 रुपये घ्या असं म्हणत लाडकी बहीण योजनेवरून आमदार बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टीका केली। कष्टकऱ्यांकरता कोणती योजना आहे का असा सवाल बच्चू कडूंनी विचारला। आगामी विधानसभेचा महायुतीतील तिकीट वाटपाचा तिढा केंद्राच्या सहीनेच सुटणार असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं। महायुतीतील कुठली जागा कोण लढवणार यावर केंद्रातच शिक्कामोर्तब होईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या। आमदार पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। पंकजा मुंडे यांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून क्रेनच्या माध्यमातून फुलांचे उधळण करत शिवरायांना पुष्पहार अर्पण केला। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान आमदार पंकजा मुंडे श्री क्षेत्र नगद नारायण गडावर नतमस्तक झाल्या। पंकजा मुंडेंनी महंत शिवाजी महाराज यांची भेट घेतली। लहान मुलांना देखील मोबाईल गेमचं व्यसन लागलं आहे, त्यामुळे मुलांना काहीही सुचत नाही। तसंच मोबाईलच्या गेमच्या नादात येऊन अनेकांनी मृत्यूला कवटाळलं आहे। अशी एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात घडली आहे। 10वीत शिकणाऱ्या मुलाला ब्लू व्हेल गेमचं व्यसन जडलं होतं। या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की याचा शेवट आत्महत्येनं झाला। या 15 वर्षाच्या मुलाने थेट 14व्या मजल्यावरून उडी घेतल्याचं समोर आलं आहे। आर्य शिवराव असं या मुलाचं नाव असून गेल्या 6 महिन्यांपासून तो ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता। या घटनेनं लहान मुलांमधील मोबाईल आणि गेमिंगचं व्यसन ही चिंतेची बाब असल्याचं समोर आलंय। पुण्यातील पुना हॉस्पिटल इथल्या पुलावरून एक मुलगा पाण्यात पडला आहे। अग्निशमक दलाकडून शोधकार्य सुरू असून 2 पथकं रवाना झाली आहेत। पाण्यात पडलेल्या मुलाचं वय अंदाजे 12 वर्ष असण्याची शक्यता आहे। सांगलीमधील कृष्णा नदीतील पाणी पातळी अर्ध्या फुटानं वाढली आहे। कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं नदीचं पाणी ओसरू लागलं होतं, मात्र आता ते पुन्हा वाढलंय तर पूरपट्ट्यातील पाणी जैसे थे आहे। वाशिम जिल्ह्यातील वाई, वारला आणि टणका या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। गेल्या 8 दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत। सलग पाऊस आणि ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाअभावी सोयाबीन आणि तूर या पिकांची पानं पिवळी पडत आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। वन्य प्राण्यांमुळे शेती आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे सरकारनं वन्य प्राण्यांना मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिफा आणि शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे। 9 ऑगस्टला पुण्यात होणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चा संदर्भात बोलताना त्यांनी ही मागणी केली। अकोला जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना नवीन ई-पॉज मशीनचं वितरण झाल्यानंतर केवळ 15 दिवसांमध्येच मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे या दुकानदारांना धान्याचं वाटप करता आलं नाही, त्यामुळे धान्य वितरणाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात येते। वाशिमच्या शिरपूर जैन गावातील ओंकारगीर बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखीची नगर प्रदक्षिणा करण्यात आली। ही पालखी मिर्झा मिया बाबांच्या दर्ग्यात नेऊन त्याचं पूजन झाल्यानंतर शेकडो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। चंद्रपुरात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त सायकल रॅली आणि जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली गावातून ही जनजागृती फेरी सुरू करण्यात आली। वाघ आणि पर्यायानं समृद्ध जंगल वाचवण्याकरता प्रत्येक घटकानं योगदान द्यावं असं आवाहन करण्यात आलं। सिंदखेड राजा इथल्या मासाहेब जिजाऊ जन्मस्थळासमोरील अनेक झाडं पुरातत्व विभागानं तोडली। जन्मस्थळाच्या सौंदर्यीकरणासाठी हे गार्डन बनवण्यात आलं होतं, मात्र त्यातील चांगली वाढलेली झाडं तोडल्यानं संताप व्यक्त होतोय। नाशिक शहर बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतलाय। 5,000 रुपये पगारवाढ आणि 1 रुपया प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढवण्याच्या निर्णयानंतर संप मागे घेण्यात आला। 3 दिवसांनंतर बस सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे।
पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी चौक परिसरात एका ऑटो रिक्षातून सीएनजी गॅसची गळती झाली। 2 ते 3 किलो सीएनजी वायू हवेत पसरला। या सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। ऑटो रिक्षा थांबल्याने मोठी दुर्घटना टळली। अंबरनाथ मोरीवली एमआयडीसी भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्ते पावसात वाहून गेल्याने रस्त्यांवर खड्डे पडलेत। खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहनं चालवताना तारेवरची कसरत करावी लागते। एमआयडीसीने रस्त्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। उत्तन परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे येणारे सांडपाणी, यामुळे होणारी रोगराई, यामुळे भूमिपुत्र मच्छीमार त्रस्त झालेत। मच्छीमारांनी आज आमदार प्रताप सरनाईक आणि मनपा आयुक्त काटकर यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडलं। यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली। लातूर जिल्ह्यातील रेणा नदीवर नव्यानं बांधण्यात आलेल्या बॅरेजमध्ये सतत पडणाऱ्या पावसानं समाधानकारक पाणीसाठा जमा झाला। लातूरचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते बॅरेजमधील पाण्याचं पूजन करण्यात आलं। लवकरात लवकर काम केल्याने धीरज देशमुखांनी शासनाचे आभार मानले। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील घाटबोरी इथल्या जिल्हा परिषद शाळेचा रस्ता पूर्णपणे चिखलानं माखलाय। नागपूरमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेसमोर लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप करण्यात आला।